खातही उघडू दिलं नाहीये. भोपळाही न फोडता 0 धावसंख्येवर त्याला दाखवलाय तंबूचा रस्सा. अजय पाटील या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजी साजेशी झालेली नाहीये, परंतु गोलंदाजीमधून नक्कीच खरं तर ती तगडी कामगिरी पाहायला मिळेल. कारण आज अजय पाटील म्हटलं की रायगड प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं, कारण 1 ओव्हरमध्ये 1 धाव डिफेंड करण्याचा मोठा कारनामा मात्र ज्यानं ओव्याच्या मैदानावर, खारघरच्या मैदानावर, सेंट्रल पार्कच्या मैदानावर तो कारनामा केला होता. ओ द स्टंप्स ऑन साइडला स्लॉग हिट केलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या आल्या महेंद्र अंधेरेच्या बॅट मधून आलाय षटकार. माणगाव वरूनच सेट होऊन आलाय. अशाच आविर्भावामध्ये मात्र महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून मात्र पहिला षटकार पाहायला मिळालाय. भूर्या टोपण नावानं मात्र ओळखला जातो, परंतु अजय पाटीलचा कुठेतरी ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न मात्र पाडून आणलाय. ज्या पद्धतीनं हा षटकार मात्र पाहायला मिळालाय. पहिलाच बॉल आणि फेस करत असताना महेंद्रनं षटकारानं मात्र MD वॉरियर्स अलिबागच्या डावाची मात्र देखणी सुरुवात केली. 71चं टार्गेट आहे या मॅच मध्ये. ओ द स्टम्प्सनं हा चेंडू यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप निघून गेला, तर विकेट किपरच्या हातामध्ये षटकाराचं चोख प्रत्युत्तर दिलंय. पुन्हा एकदा आडबा बॅट खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न होता महेंद्र अंधेरेचा, परंतु अजय पाटील म्हटला की तुम्हाला 6 बॉल वेगवेगळ्या पद्धतीनं टाकण्याची एक वेगळी हातोटीच मी तर म्हणेन या गोलंदाजाकडे आहे. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मात्र सातत्यानं हा गोलंदाज करत असतो. चेंज ऑफ पेस इकडे मात्र पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ नो बॉल कॉल. आय थिंक अंपायर्स सिग्नल इट्स अ नो बॉल आणि त्याच्यावर पडलेला षटकार मिळतील MD वॉरियर्सला 7 धावा. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. नो बॉलवर आलेला षटकार सोनेबे सुहागा. पहिल्याच बॉलवर खरं तर विकेट गेली होती निखिल पारबेची. थोडासा दडपणाखाली होता MD वॉरियर्स संघ, परंतु या दडपणाला झुगारून मात्र महेंद्र अंधेरेचा खेळ सुरू आहे मैदानामध्ये. आल्या आल्या 2 षटकार दाखवलेत, टीमची टोटल 13वर. इट्स अ फ्री हिट बॉल. मुक्तपणे खेळण्याची आणखीन एक चांगली संधी महेंद्र अंधेरेकडे. लोवर फुल टॉस बॉल, रिसचा वापर स्ट्रेट टू द मिड विकेट. इट्स अ फ्री हिट बॉल. झेल टिपला होता, परंतु त्याचा फायदा होणार नाहीये, कारण फ्रीडचा बॉलवर इकडे मात्र हा झेल टिपण्यात आला होता. राऊंड स्टम्प्सनं आला होता अजय पाटील यावेळेस. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14 या आकड्यावर. 14 रन्स ऑन बोर्ड. सुमित ढेकले. एक सामना तर सुमितनं काय विजय मिळवून दिला होता पहिल्याच दिवशी MD वॉरियर्सला. लीग स्टेजचा तो सामना आणि एकटा सुमित लढला होता. शेवटच्या ओव्हरमध्ये खरं तर पहिल्या बॉलवर सिंगल न घेता पुढच्या 5 बॉलमध्ये अशक्य आव्हान त्यानं पूर्ण केलं होतं. सुरुवातीला पूर्णपणे खेळपट्टीचा अंदाज घेतो. पहिल्यांदा स्ट्राईक रोटेशन हे फार महत्त्वाचं असतं. अकाउंट ओपन केले 1 या धावेनं. ग्राउंड डायमेन्शनचा पूर्णपणे अंदाज घेत संपूर्णपणे एकदा सेट झाला की गोलंदाजांवर हाबी होत अक्षरशः पाहायला गेलं तर कमी चेंडूंमध्ये जास्त धावा हेच नेहमी त्याचं उद्दिष्ट राहिलंय सुमित ढेकले.
15 धावा झाल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये. चांगली धावसंख्या. 71चं टार्गेट आहे. 14.15ची आय थिंक सरासरी आहे. 14.20च्या सरासरीनं पोहोचायचं आहे. हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आहे. थोडासा बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दिशाहीन झाला हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारानं आणखीन एक धाव अतिरिक्त स्वरूपामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट जरूर आली होती, परंतु त्याचा फारसा फायदा, तो आत्मविश्वास मात्र कदाचित त्या विकेटनं मिळालाच नाही. कारण महेंद्र अंधेरेनं मात्र हे स्वप्न त्याचं पूर्ण करू दिलं नाही आहे. पूर्णपणे हाबी राहिल्या. 2 षटकार जसे आले पूर्ण लाईन आणि लेंथ बिघडून टाकली ती अजय पाटीलची. 16 धावांवर धावफलक पोहोचलाय. अजयचा हाही बॉल भिरकावून दिलाय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिलंच महागडे षटक आर्यन ग्रुप चिर्लेकडून. पहिल्या षटकाच्या अखेरीस MD वॉरियर्स 1 बाद 22 धावा. त्रायवा कॅच. प्रेक्षक कमाल कॅच आपण पाहू शकता. हे शूज स्पोर्ट शूज दिले जातात. विनोद जाधव पारगाव हे विजेते आहेत. आतापर्यंत 5 विजेते झालेत आणि सगळ्यांमध्ये संध्याकाळी लकी ड्रॉ केला जाईल आणि बाईक मिळण्याची तुम्हाला संधी आहे. बाईकच नाही, रेफ्रिजरेटर आहेत. संस्कार स्पोर्ट्स त्यांचं फार मोठं सहकार्य खरं तर या स्पर्धेसाठी लाभलं, ज्यांच्या माध्यमातून सुद्धा खरं तर संपूर्णपणे बॅट्स आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचसाठी. आणि संस्कार स्पोर्ट्स म्हटलं की सुजयदादा चेतेकर, नुकताच ज्यांचा वाढदिवस संपन्न झाला आणि संस्कार स्पोर्ट्स म्हटलं एक वेगळी आयडेंटिटी खरं तर संस्कार स्पोर्ट्स निर्माण केले. आज प्रमुख फलंदाजांच्या हातामध्ये संस्कारचा तुम्हाला ब्रँड बॅट जरूर पाहायला मिळतंय. सुमितचा हा स्ट्रोक आडवा बॅटनं समोरच्या दिशेमध्ये. संदीप पाटील आहे त्या ठिकाणी. शिवकरचे सिंगल घेतली जाईल. सुरुवातीला अगोदरच म्हटलं सुमित डेकले पहिल्यांदा शांतपणे खेळेल, सिंगल डबल्सवर लक्ष केंद्रित करेल आणि ज्या पद्धतीनं मॅच जशी पुढे जाईल, जशी संघाला गरज आहे त्यानुसार त्याची केलेली फलंदाजी. आणि म्हणूनच आजच्या घडीला महानतम खेळाडूंपैकी एक सुमित डेकलेला संबोधलं जातं. बाहुबली. मोठ्या मोठ्या व्यावसायिक संघाकडून सातत्यानं खेळताना आपण पाहिलं. विनर्स कित्येक वर्ष करत तर प्रतिनिधित्व केलंय या खेळाडूनं. परंतु महेंद्र अंधेरीची मिळालेली साथ. 3 षटकारांवर खेळतोय. अंधेरेचा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. कॅच ड्रॉप. नॉट एक्सपेक्टिंग या मुवमेंटला, या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये आणि ज्याच्या बॅट मधून 3 षटकार आलेत आणि 3 षटकारांचा इथे मात्र फलंदाज आणि त्याचा सोडलेला झेल. अपेक्षाच नव्हती असं काही घडेल, परंतु इकडे मात्र जीवनदान मिळालंय. दीप पाटील ज्याच्या नावाची चर्चा नक्कीच पाहायला मिळते या संपूर्ण स्पर्धेमध्ये. कमालीची बॉलिंग केली दीप पाटीलनं. इकडे सुद्धा खरं तर ही चान्सच होती आणि हे चान्स तुम्हाला कन्वर्ट करावेच लागतील, त्याशिवाय तुम्ही MD वॉरियर्सला पराभूतच करू शकत नाही आहात. काय सांगायचा, कॅच सोडली दादा. ISPL खेळाडू आशीर्वाद होता तिकडे. जेल सोडलाय. बिलकुल अपेक्षा नव्हती. पुन्हा एकदा डबा बॅटने समोरच्या दिशेला. लॉंग ऑफला फिल्डर मिसफिल्ड त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि चान्सेस नाहीये. खराब आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय. बॉल सीमा पार 4 धावांकरता. नाखुश असेल करण मडवी सुद्धा. करण मडवी मनातल्या मनात म्हणत असेल पोचवाल लवकर आम्हाला.
पुन्हा एकदा आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं स्ट्रोक ऑन साईडला मिड विकेटचा फिल्डर वेगाने पुढे आलाय. सिंगलच फार फार तर मिळेल. एक धाव. क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र इकडे तुम्हाला नक्की सुधारणा करावी लागेल. अरुण बुवा तारेकर यांचे या ठिकाणाहून प्रस्थान होतोय. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आपण आलात या स्पर्धेला, सदिच्छा भेट दिली, आपलं मनोगत व्यक्त केलं. संपूर्ण रायगडकरांच्या वतीनं आपलं मनापासून धन्यवाद. कारण फिल्डर हा एकमेव मित्र म्हणून आधार आहे जिकडे तुम्हाला प्रेशर टाकू शकता तुम्ही फलंदाजी करणाऱ्या संघावर. चांगला बॉल इकडे मात्र चांगला वळवलाय. दीप पाटीलकडे हे सामर्थ्य आहे खरं तर. इकडे बीट केलंय. महेंद्र अंधेरे 20 धावांवर खेळतोय. महत्वाची इनिंग्स त्याची. 7 बॉलमध्ये 20 धावांचं योगदान दिले. अजूनही 19 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42 धावांची गरज आहे. 42 रिक्वायर्ड रिमेनिंग 19 असं इक्वेशन. लोवा फुल टॉस बॉल भिरकावून दिला मिड विकेट बाउंड्रीलाईनच्या बाहेर. महेंद्र अंधेऱ्यानं खरं तर आता मात्र अंधार आणलाय. आर्यन ग्रुप चिरले संघाच्या सगळ्या समर्थकांच्या डोळ्यामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त. 1-35 MD वॉरियर्स अलिबाग. आणखीन काही पारितोषिक वाढवण्यात आलेत. हे चेहरे आहेत खरं तर. त्यांच्या माध्यमातून खरं तर आज संपूर्णपणे चेहऱ्यावर आनंद आहे. कष्ट घेतलेत मागचे महिनाभर. विशाल जितेकर, संदेश पाटील, चांबो, तेजस मात्रे, मुकेश नाईक त्या ठिकाणी आहेत. आणि त्यांनी अगोदरच सांगितलं होतं जे काही कुपन्स इकडे मात्र परचेस तुम्ही करणार आहात 50 रुपयामध्ये, यामध्ये फक्त एक बाईकच बक्षीस नाही आहे. तर त्या बाईक बरोबर खरं तर फ्रीज आहे, मिक्सर आहे, तुम्हाला इस्त्री आहे, TV आहे, 3 सायकल आहेत, 4 टायटनची घड्याळं आहेत महागाची, त्याचप्रमाणे स्पोर्ट्स शूज आहेत. आजच्या घडीला 13 ते 14 बक्षीस संपूर्णपणे या संपूर्ण पाहायला गेलं तर प्रेक्षक कमाल कॅससाठी आणि ऐवा कॅससाठी सुद्धा मिक्सर आणि इस्त्री. ऐवा कॅससाठी तुम्हाला मिक्सर आणि त्याचप्रमाणे इस्त्री सुद्धा दिली जाईल. त्यामुळं घरच्या बायका सुद्धा सांगतील तुम्ही आज मैदानावरच राहा, कारण तुम्हाला फ्रीज मिळू शकतो, इस्त्री मिळेल, मिक्सर मिळेल. वाट्यावर वाटण वाटण्याची गरज उरलेली नाही आहे. घरचे पण खुश आहेत. त्यामुळं आपली आई, आपली ताई, आपली बायको सुद्धा सांगत असेल की तुम्ही आज पारगावमध्ये जा. आज जबरदस्तीनं खरं तर पारगावला पाठवलं जाईल. आणि जेवण सुद्धा आहे. आज मला सुद्धा जेवण बनवायची काही टेन्शन नाही आहे, कारण 1 ते 2 मध्ये रॉयलचा पण आभार मानूया. रॉयल कारभार आहे, रॉयल बिर्याणी. चॅटच्या माध्यमातून खरं तर प्रश्न विचारले जातात इकडे, चिकन बिर्याणी आहे की मटन बिर्याणी, हाफ आहे की फुल आहे. अरे इकडेच या, इकडेच तुम्हाला सगळं पाहायला मिळेल. पोट भरून बिर्याणी पाहायला मिळेल. खरं तर सगळ्यांना फक्त घरी बसू नका. आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग खरं तर या नानोबा मैदानावर एकवटलेत. सगळ्यांना उपस्थितांना धन्यवाद द्यावेसे वाटतात, कारण आज तुम्ही आहात. म्हणूनच रायगड प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व अगदी जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये, धूमधडाक्यामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये खरं तर संपन्न होत असताना, आणि याचं संपूर्ण श्रेय जरूर द्यावं लागेल आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या प्रत्येक सदस्यांना. यांच्या माध्यमातून खरं तर अतिशय अतिशय खरं तर नेत्रदीपक असं आयोजन मात्र करण्यात आलंय. हा बॉल यावेळेस मात्र काही उमगलाच नाहीये सुमितला. चांगला चेंडू. सुमित डेगलेच्या बॅटमधून जर लगातार 3 षटकार आले तर अमय राजकुमार जितेकर यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल. परंतु पाहूया नैनेश पवार. हा बॉल थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, लेगस्टिकच्या बाहेरून चालाय. पंचांचं तेच म्हणणं आहे, व्हाईट बॉल एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धाव नोंदवली जाईल. पहा लेग स्टंप सोडून चाललेला हा चेंडू. थोडासा धावसंख्येला कंट्रोल करावा लागेल.
कारण पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा. त्यानंतर आपण बघितलं दीप पाटीलच्याही षटकामध्ये शेवटच्या बॉलवर षटकार आला होता. 13 धावा त्यानं दिल्या. 2 ओव्हर्समध्ये 35 आल्यात. जवळजवळ निम्म अंतर पूर्ण केलंय मी तर म्हणेन पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. यावेळचा फटका, यावेळेस रीसचा वापर. स्क्वेअर लेगकडे हा चेंडू खेळून काढला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सुमित थोडा सावधानतेनं खेळताना दिसलाय आतापर्यंत, कारण त्याला माहिती आहे समोर महेंद्र अंधेरे खरं तर जो हार्ड हिट करतोय आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आलेत. त्यामुळं इथे तो थोडासा प्रमोट करण्याचा प्रयत्न करतोय. महेंद्र अंधेरेचा सुद्धा कॉन्फिडन्स वाढला असेल या 4 षटकारांना आणि सुमित डिगले सुद्धा तेच करत असेल, कारण त्याला थोडी रिस्क घ्यायलाही सांगितली सुद्धा गेली जाऊ असण्याची शक्यता आहे. कारण त्याला माहिती आहे सगळ्यांना सुमित डिगले एकटा जरी शेवटला राहिला तरी सुद्धा सामना जिंकून देऊ शकतो. पहिल्या दिवशी ते चित्र आपण साऱ्यांनीच पाहिलं होतं, ज्यावेळेस मात्र संघाला गरज होती 5 बॉलमध्ये. खरं तर काय सामना रंगवला होता सुमित डिगलेनं. खरं तर सुपर ओव्हरचा सुद्धा थरार आपल्याला त्याच मॅचमध्ये पाहायला मिळाला होता. शॉर्ट बॉल आहे, इकडे मात्र पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर कनेक्ट झालेला नाहीये. टायमिंग प्रॉपर नव्हतं. सिंगल जरूर मिळेल अंधेरीला. एकेरी धाब्याच्या बरोबरीनं टीमची टोटल पुढे जाईल, परंतु आर्यन ग्रुप चिरलेला हा विजय जर अत्यावश्यक असेल, पहिल्यांदा विकेट घ्यावी लागेल. ब्रेक थ्रू हवा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जोडी पूर्णपणे फोडून टाकावी लागेल, कारण एक झेल पाठीमागे जर टिपला असता महेंद्र अंधेरेचा तर तो नक्कीच थोडंसं दडपण टाकता आलं असतं. महेंद्र अंधेरेचा तो 19 धावांवरचा झेल आशीर्वादनं पाठीमागे सोडला. समोर एक चौकार, बाउंड्री, यात काहीशा मिसफिल्ड ज्या आहेत त्याच्याने सुद्धा धाबांमध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळाले. परंतु MD वॉरियर्स संघ, दोन्ही संघ खरं तर तुल्यबळ असे आहेत, परंतु शेवटी इथून जिंकणाऱ्या संघाला निदान एक पारितोषिक जिंकण्याची संधी मिळणार आहे. 38 धाबा झाल्यात. नाईनेचा बॉल, यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑन. ओ विकेट डाऊन. बिग ब्लो मैदानाच्या आतमध्ये. पिन ड्रॉप सायलेन्स पाहायला मिळेल MD वॉरियर्स अलिबागच्या स्क्वॉड मध्ये. बाहुबली सुमित ढेकले 7 बॉल मध्ये अवघ्या 8 धाबा काढून तंबूच्या आश्रयाला. प्रियल केबल नेटवर्कचे सर्वेसर्वा करण पवार आणि अक्षय पाटील यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आयकॉन खेळाडू सुमित ढेकले मात्र परतलाय आणि हीच तर ती विकेट नाहीये ना आर्यन ग्रुप चिरलेसाठी, जी विकेट इथून मात्र बाउन्स बॅक करून देऊ शकतो आर्यन ग्रुपला. धाबा झाल्या ते आतापर्यंत 38 धाबा. अजूनही 14 बॉल मध्ये 33 धाबांची गरज आहे. 33 रिक्वायर्ड, रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. मंथन डाकी कम्स इन. 4थ्या क्रमांकावर मंथन डाकी दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये मंथन डाकीनं फार चांगली बॅटिंग केली होती. संघाला पराभूत व्हावं लागलं होतं, परंतु डाकीनं चांगली बॅटिंग केली होती. एकमेव खेळाडू जो सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ठरला होता. नैनेश पवार चौकचा गोलंदाज आणि त्याला मात्र मिळाले ही गोल्डन विकेट. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा पुन्हा एकदा इशारा. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त रन, सिंगल रन. कारण हा सामना जिंकायचा म्हटलं तर विकेट घेऊनच तुम्हाला पुढे जावं लागेल. ती विकेट दिली. थोडंसं एक्सपेरिमेंट जरूर केलं जाईल. व्हाईट बॉलनं फारसं बिघडणार नाहीये, परंतु जर विकेट आली तर नक्कीच इथून थोडासा दडपण अजूनही बनवता येऊ शकतं आणि तेच करण्याचा प्रयत्न आहे. नैनेश पवार गेले कित्येक वर्ष खरं तर चौक संघाकडून खेळतोय आणि नेहमीच कालापूर विभागामध्ये ज्या गोलंदाजाचा डंका पाहायला मिळाला, एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यानं स्वतःला आजपर्यंत गेले कित्येक वर्ष सिद्ध केलंय. चौक म्हटलं की नैनेश पवार. ओ इकडे पाहावं लागेल. यष्टांच्या पाठीमागे झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. चौकच्या नैनेशनं मात्र सामन्याला युटर्न दिले.
दुसरा धक्का या ओव्हरमध्ये दिलाय नैनेश पवारनं. आल्या पावली माघारी फिरावं लागेल. मंथन डाकीला खातं उघडू दिलं नाहीये. तिसरा हादरा बसलाय MD वॉरियर्स अलिबाग या टीमला. वर 3. अजूनही 13 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 32 रिक्वायर्ड, रिमेनिंग 13. शारदा इंजिनिअरिंगचे मॅनेजर विनोदजी पाटील बोरले यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. RPL सीझन 2 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नैनेश पवारने रंग भरलेत. आर्यन ग्रुप चिरलेसाठी एक वेगळा आत्मविश्वास आणलाय पवारनं. पवारचा हा बॉल लेट खेळला. इकडे मात्र बॅकफुटला गेला. जागा दाखवले. थर्डमॅन कडे चेंडू रवाना होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. रन्स मिळतील आणि या 2 धाब्यांच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर MD वॉरियर्स अलिबाग 3 गडी बाद 41 धाबा. शेवटच्या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 30 धाबांची आवश्यकता. खचाखच भरलेलं हे नारोबा पारगावचं स्टेडियम. रायगड प्रीमियर लीग प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकता. आज या मैदानावर या स्पर्धेचा शेवटचा दिवस पहा. प्रेक्षकांची तुडुंब अशी गर्दी. हे सगळं प्रेम आहे. आयोजन नियोजन 100% यशस्वी झालंय. विशालजी जितेकर ही त्याची पोचपावती आहे तुम्हाला. प्रेक्षकांनी जे प्रेम दिलंय, जे स्नेह दिले, ज्या या रायगड प्रीमियर लीगनं एक वेगळा लळा मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांना लावलाय. गटारीच्या अगोदरचा रविवार, आज हा रविवार कुठेतरी फार्म हाऊसला, कुठेतरी धबधब्यावर, कुठेतरी बीचवर मात्र सेलिब्रेट केला गेला असता. परंतु या सगळ्या जेनजीला, आमच्या युवा वर्गाला, लहान ज्ञाना आणि त्याचबरोबर सगळ्या सिनियर्सना सुद्धा आज पारगाव दाखवलंय. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा पाहण्यासाठी मात्र खरं तरी गर्दी मोठ्या संख्येनं मात्र जो उदंड प्रतिसाद दिलाय, या सगळ्या उपस्थित प्रेक्षकांना साष्टांग दंडवत आहे. तुमच्यामुळेच खरं तर रायगड प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व धूमधडाक्यामध्ये गाजत असताना आणि जो प्रेम पहिल्या वर्षी दाखवला आणि त्याहून खरं तर दुसऱ्या वर्षी हे जास्त प्रेम तुम्ही सगळ्यांनी दाखवलंय. म्हणजेच काय, प्रत्येक वर्षी या स्पर्धेंना नाविन्य देण्याचा प्रयत्न केलाय आणि आज आपण पाहतोय आजच्या दिवशी भरमसाठ पारितोषिकं आहेत. एवढी पारितोषिकं खरं तर अगोदरच सांगितलं होतं. लकी ड्रॉच्या माध्यमातून, खरं तर कुपनच्या माध्यमातून जे काही पैसे मिळतील त्याच्यामधून सुद्धा खरं तर ही पारितोषिकं वाढवण्यात आले. पहिल्या 3-4 दिवसामध्ये एक पारितोषिक होतं आणि ते पारितोषिक आज 10-12 पारितोषिकावर नेलेत. त्यामुळे तुमचेच पैसे पुन्हा एकदा तुम्हाला देण्याचं खरं तर ठरवलंय. कोणताही नफा नाही याच्यामध्ये. खेळाडूंनी एकत्रित येऊन खरं तर या सगळ्यांनी मात्र खेळाडूंसाठी भरवण्यात आलेली ही लीग, रायगड प्रीमियर लीग, आज फक्त रायगडमध्ये नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि भारतामध्ये मात्र पोहोचवले. विशाल जितेकर आणि टीम आदर्श स्पोर्ट्सचं करावं तेवढं कौतुक मात्र कमी आहे. थँक्यू सो मच आदर्श स्पोर्ट्स. आपण एक उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट स्पर्धा आज मात्र या क्रिकेट विश्वाला आपण दिलेत. त्याबद्दल नक्कीच तुमचे सर्वांचे आभार. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. मॅचकडे कॉन्सन्ट्रेट करूया. 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे. दीपचा पहिलाच बॉल समोर उडवलाय. लॉंग गॉन बाउंड्रीच्या बाहेर. मागच्या खरं तर ओव्हरचं थोडंसं प्रेशर रिलीज करणारा महेंद्र अंधेरेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक षटकार. महेश नानुवडेचा फॅन क्लब आपल्याला पाहायला मिळतंय.
कारण संपूर्णपणे 10 बॉलमध्ये 50 धावा. वेगवान अर्धशतक मात्र महेशनं या स्पर्धेमध्ये. परंतु इकडे मात्र ओ व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. अरे शेवता त्या ठिकाणी खेळवण्याचा खेळाडू आणि अगदी निर्णायक क्षणाला मात्र कदाचित या मॅचला कलाटणी देणारा क्षण आणलाय. महेंद्र अंधेरे जो धोकादायक होऊ पाहत होता, 11 बॉलमध्ये 33 धावांची वादळी इनिंग मात्र या अफलातून झेलनं समाप्त केले. पाहूया पुन्हा एकदा हा झेल आपल्या टीव्ही स्क्रीनवर. जास्त उंच गेला होता चेंडू आणि पहा अप्रतिम शेवटपर्यंत मात्र अरेची ती नजर होती आणि आज झेलच मात्र बरंच काही सांगून जाणार आहे. महेंद्र अंधेरे मात्र बाद झालाय. एंट्रन्स गेटला बरेचसे खरं तर वाहनं पार केलेत. विनंती आहे आमचे आयोजक तिकडे येतील आणि नाहक तुम्हाला त्रास होईल. ज्यांनी